हे आहे आंबोळीचं पीठ किंवा आंबोळीचं प्रेमिक्स. हे अतिशय हेल्दी आहे. ह्याच्यामध्ये मिक्स डाळी वापरलेल्या आहेत, त्यामुळे भरपूर प्रोटीन आहे. एकदा असं हे आंबोळीचं प्रेमिक्स किंवा पीठ तयार असेल तर तुम्ही कधीही आंबोळ्या तयार करू शकता. तर ह्या पिठाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही इन्स्टंट पण आंबोळ्या तयार करू शकता किंवा तुम्ही रात्रभर हे पीठ भिजत घालून सकाळी आंबोळ्या तयार करू शकता किंवा 2-3 तास पीठ भिजवून सुद्धा आंबोळ्या तयार करू शकता. नमस्कार, श्रेयाज रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आंबोळीच्या पिठाकरता इथे 1 वाटी भरून मुगाची डाळ घेतलेली आहे. वजनाला 150 ग्रॅम आहे. 1 वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे. बरेच वेळा आंबोळीच्या पिठात तुरीची डाळ वापरत नाही, पण तुम्ही तुरीची डाळ घालून आंबोळीचं पीठ तयार करा आणि तुम्ही त्याच्या आंबोळ्या केल्यात तर ते जास्त चांगल्या होतात. वजनाला 150 ग्रॅम आहे. वाटी भरून घेताना व्यवस्थित भरून घ्यायची. हे बघा, 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. वजनाला 150 ग्रॅम आहे. एकाच वाटीने सगळं मोजून घ्या. आणि आता आपल्याला 4 वाट्या तांदूळ घ्यायचे. असं सपाट वाटी तांदूळ घ्यायचे. वजनाला 600 ग्रॅम आहेत. 1 सपाट चमचा मेथी घेतलेली आहे. 2 टेबलस्पून धने घालायचे किंवा 2 मोठे चमचे धने घालायचे आणि 1 टेबलस्पून जिरं घालायचंय. हे सगळं धान्य आपल्याला न धुता न भाजताच घ्यायचंय. फक्त दळाला द्यायच्या आधी हे सगळं धान्य एखाद्या सुक्या कपड्याला पुसून घ्यायचं. घट्ट पिळलेल्या ओल्या कपड्यावर जरी तुम्ही हे पुसून घेतलं तरी चालेल. फक्त मग थोड्या वेळ जरा हे धान्य वाळवायचं. तांदूळ घेताना बोरीक पावडर लावलेले तांदूळ घेऊ नका. आता हे सगळं मी एका कपड्याला पुसून घेते आणि नंतर मग दळाला देते. तुमच्या जवळपास घरघंटी असेल तर तिथे दळाला द्या किंवा गिरणीत दळाला द्या. फक्त आंबोळीचं पीठ हे अगदी बारीक हवं. हे बघा, कॉटनच्या पंचात हे सगळं धान्य घेतलेलं आहे. ते आता पुसून घेते. जरा पुसून घ्यायचं, असं सगळं एकत्र करायचं. आता तुम्हाला जमलं तर तुम्ही चाळून घेतलं तरी चालेल. मी एकदा चाळून घेते. आपली जी रवा चाळाची चाळणी असते त्याने चाळून घ्यायचं. कधी कधी डाळीमध्ये काय काय असा चुरा असतो, तो सगळा निघून येतो. हे सगळं आपलं 1 किलोच्या वर धान्य झालेलं आहे. दळून आलं की बरोबर 1 किलो आंबोळीचं पीठ तयार होईल. आता हे मी बाहेर गिरणीत दळायला देते. बघा, आंबोळीचं पीठ दळून आलेलं आहे. एकदम छान असा सुवास त्याचा आलेला आहे. अगदी बारीक दळून घ्यायचं. हे बघा, हे पीठ अगदी गुळगुळीत आहे. आता ह्या पिठापासून आंबोळ्या कशा करायच्या हे दाखवते. ह्या आंबोळीच्या पिठात आपण उडदाची डाळ अजिबात वापरलेली नाहीये, तरी सुद्धा या आंबोळ्या फार सुरेख होतात. मी यातलं 2 वाट्या पीठ घेते. हे सगळं पीठ 1 किलोच्या वर झालेलं आहे. एका बोलमध्ये घेते. इथे तुम्ही लगेच आंबोळ्या करू शकता किंवा 2 तास दह्यामध्ये का ताकामध्ये हे पीठ भिजून आंबोळ्या तयार करू शकता किंवा रात्रभर हे पीठ भिजून दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा हे आंबोळ्या तयार करू शकता. शक्यतो ताकामध्ये किंवा दह्यामध्येच भिजवायचं. इथे मी तुम्हाला रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी आंबोळ्या कशा करायच्या हे दाखवते. आंबोळी आहे त्यामुळे ती जेवढी आंबेल तेवढी आंबोळी चांगली होते. त्याच्यात 1 वाटी ताक मिक्स करते आणि वाटीभर पाणी मिक्स करते. ताकाच्या ऐवजी तुम्ही दही घातलं तरी चालेल. अर्धी वाटी आंबट दही आणि लागेल तसं पाणी मिक्स करायचं. आता अजून पाणी मिक्स करते. असं रात्रभर भिजवलं की ते सकाळपर्यंत छान असं फर्मेंट होतं. इथे 1 वाटी ताक आणि 2 वाट्या पाणी मिक्स केलंय. भज्यांच्या पिठासारखं झालेलं आहे बघा. आता इथे मी हे रात्रभर आंबवायला ठेवून देते. हे बघा, काल रात्री आंबोळीचं पीठ भिजवलं होतं ते बघा आता छान आंबलेलं आहे. हे बघा, छान फर्मेंट झालंय. तुला ताक दही नको असेल तर नुसत्या पाण्यामध्ये भिजवलं तरी चालेल. आता ह्याच्यात थोडीशी हळद घालते, थोडासा हिंग, चवीचं मीठ घालते. हे जरा बाजूला राहू दे. एका मिक्सरच्या जारमध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत. आलं घालते. 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यातच अर्धा चमचा जिरं घालते. ह्याच्यात तुम्ही बारीक चिरलेला कांदा सुद्धा घालू शकता किंवा एखादी पालेभाजी घालू शकता. आता मी ह्याच्यामध्ये वाटलेला आलं मिरची लसूण आहे त्यातला 1 चमचा ठेचा घालते आणि मिक्स करून घेते. थोडी कोथिंबीर घालूया. आता आंबोळीच्या बरोबर चटणी करूया. तोपर्यंत हे जरा बाजूला राहू दे. लसूण मिरची ज्या मिक्सरच्या जारमधनं वाटून घेतली होती त्याच जारमध्ये मी 1 वाटी खोबरं घेते. त्याच्यात ह्या कोथिंबीरच्या काड्या घालते. त्याच्यामुळे रंग आणि सुवास दोन्ही छान येतो. जे आत्ता लसूण मिरची वाटून घेतलं होतं त्यातलं थोडंसं घालते. तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. 2 चमचे डाळं पाण्यात भिजवलं होतं ते घालते. असं भिजवलं की थोडं ते मऊ होतं आणि वाटलं पण चांगलं जातं. चवीनुसार मीठ घालायचं. इथे तुम्ही आंबटपणाला लिंबाचा रस, चिंच काही घातलं तरी चालेल. मी इथे आमचूर पावडर घालते. चटणी जास्त आंबट नाही करायची. आपण आंबोळीचं पीठ फर्मेंट करून घेतलेलं आहे त्यामुळे ते छान असं आंबूस झालेलं आहे, आंबट झालेलं आहे.
त्यामुळे चटणी जास्त आंबट नसली तरी चालेल. तुम्ही ही चटणी दह्यामध्ये सुद्धा कालवू शकता. अगदी थोडीशी साखर घालायची. चटणी वाटून घेऊया. थोडं पाणी मिक्स केलंय. चटणी तयार झालेली आहे. रंग बघा किती छान आलेला आहे. लाईट असा कलर आलेला आहे हिरवा. चटणी काढते. चटणीची कन्सिस्टन्सी बघा, जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशी आहे. अशीच आपल्याला हवी. आंबोळीला लावून खाता आली पाहिजे. अशी आपली चटणी तयार झालेली आहे. तुम्ही हवं असेल तर ह्याला वरून फोडणी देऊ शकता, पण फोडणी द्यायची काही गरज नाहीये. अशी सुद्धा चटणी खूप सुंदर लागते. तवा तापायला ठेवला गॅसवर. त्याच्यात थोडंसं तेल घातलेलं आहे. ते सगळीकडे लावून घेते. चटणी झालेली आहे. तर आंबोळी करूया. डोशाच्या पिठासारखं पातळ करायचं. थोडं पाणी मिक्स करते. डोशाच्या पिठापेक्षा सुद्धा थोडं पातळ केलं तरी सुद्धा चालेल. असं त्यावेळेला मागच्या बाजून तुम्ही असं बोट फिरवलं तर हे असं लगेच जवळ येता कामा नये. तव्याला जे तेल लावून घेतलेलं आहे, तर ते जे तेल आहे ते मी ह्या आंबोळीच्या पिठातच मिक्स करते. थोडंच तेल घेतलं होतं, ते गरम झालेलं चांगलं. आणि आता हे तेल तव्यावरचं पुसून घ्यायचं. तवा चांगला तापलाय का बघूया. हे बघा, पाणी घातल्यावर चांगला चुरचुर आवाज आलेला आहे. तवा चांगला तापलेला आहे. तवा चांगला तापलेला आहे. आता आंबोळी घालूया. अशी वरण घालायची की त्याला छान जाळी येते. असं झाकण ठेवते. काढूया. अगदी थोडंसं तेल सोडायचं. तेल तूप काही घालू शकता तुम्ही, आणि नाही घातलं तरी चालेल. तुरीच्या डाळीमुळे असा सुरेख रंग येतो. लगेचच काढायची आपल्यालाही. दुसऱ्या बाजून जास्त भाजून द्यायची नाही आपल्यालाही. हे बघा किती सुंदर झालेली आहे. अजून एक आंबोळी घालून दाखवते तुम्हाला. काढते. आता ह्याच्यावर मी तेल घातलेलं नाहीये. तेल घालायला पाहिजे असं काही नाही. तेल न घालता सुद्धा हे छान निघतात. हे बघा, दुसऱ्या बाजूने जास्त भाजायचं नाही. उलटून घ्यायचं आणि लगेच काढायचं. आताशा सगळ्या मी आंबोळ्या करून घेते. सुरुवातीला एकदाच तेल घालायचं. एकदा तवा चांगला तापला की नंतर आपल्याला तेल सुद्धा घालायला लागत नाही. अगदी छान निघतात आंबोळ्या. अशा ह्या आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत. या आंबोळ्या गरम नि गार कशाही तुम्ही खाल्ल्यात तरी चांगल्याच लागतात. गरम असताना जेवढ्या मऊ असतात आंबोळ्या, तेवढ्याच त्या गार झाल्यावर सुद्धा मऊच राहतात. घेतलेल्या मापामध्ये 6 ते 7 आंबोळ्या होतात.